मला देणार आहे? दोघांनी मिळून केलाय आज चहा? अजून दीदी यायची आहे ना. प्रियांशी शिशी रियांशी काय करतेस तू रियांशी? म्हणजे काय? खाली जाते या. पाणी का रे पिलेला नाहीस? पाणी तसंच आहे. पाणी पित जा की. 2-2 बॉटल घेऊन जातोयस ना? ह्या दोन्हीच्या दोन्ही बॉटल भरलेले आहेत ना. होय, 2-2 बॉटल नेलायस आणि त्या पण सगळ्या का नाही यार ना तशाच आहे. डब्बा तरी खाल्लायस काय? आणि ओपन झालाय डब्बा. काय हे बॅग पण तोडली. ती बॅग टाकून द्यायचा या तुटली येता तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला मस्त आनंदाचा जाऊ दे. तुमच्या सगळ्या इच्छा काय असतील ते स्वामी महाराज लवकर पूर्ण करू देत. तर इकडे जी भाजी दिसते ना, तर गावातल्या नवीन झालेल्या एका मैत्रिणीने मला आणून दिली होती. तर अर्चनाताई थँक्यू सो मच भाजी दिल्याबद्दल. एवढ्या पावसात ना त्यांनी ती भिजत अगदी सासवासुनांनी मला ती भाजी आणून दिली होती. आणि हा पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नाही. पावसाने सगळं चिखल करून ठेवला आहे. आणि पलीकडे स्लॅब टाकल्यामुळे गाड्या मोठ्या आल्या होत्या दारात, त्यामुळे त्या दारात जास्त चिखल झाला आहे. ह्या मॅडमनं तर काय कामच नाही आहे, फक्त निवांत दिवसभर झोपून आहेत आणि आळस कशा देतात बघा. तर इकडे या दोघांचं काय चाललंय बघा. ह्या दोघांनी मस्त असा चहा बनवला आहे. आणि हां, माझं लक्ष आहे गॅसजवळ, मी लक्ष ठेवलं आहे, त्याच्यानंतरच त्यांनी चहा केला आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि रिया आणि अर्णव या दोघांनी मिळूनच चहा केला आहे. आणि सध्या तरी ना वॉशिंग मशीन मला 2 टाईम लावावं लागायला लागले. आणि असंही व्हेंटिलेशन आहे आमचं, खूप उंचावरती आहे, तिथून उजेड प्रकाश खूप छान पडतो. लाईट लावायची गरज भासत नाही. पण काय व्हायला लागली माहिती आहे का, आता घर बांधून आम्हाला बरीच वर्ष झालीत आणि त्याचे जे स्क्रू आहेत ना, तो प्लास्टिकचा पत्रा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये ऊन जास्त पडावं यासाठी तो प्लास्टिकचा घातलेला आहे. आणि त्याच्यामधून जे स्क्रू आहेत ना, त्याच्यातून पाणी असं गळतं आणि जागी जागी गळतं आणि ते सरळ स्ट्रेट ना वॉशिंग मशीनवरती पडतं. आणि आम्ही काय केलं आहे की ज्या आपल्या टाक्या आहेत पाण्याच्या ना, वरती आता आमच्या 3 टाक्या आहेत पाण्याच्या, तर तिथून ना जे पाणी टाकी भरली जाते ना, त्यावेळेला ते एक्स्ट्राचं पाणी पडतं ना, टाकी भरल्यानंतर समजू दे म्हणून आम्ही ह्या व्हेंटिलेशनमधूनच ना नळावरून सोडलेलं आहे. आणि ते डायरेक्ट पाणी वरून एवढ्या उंचावरून खाली पडतं आणि ते पडलं ना पाणी की असं वॉशिंग मशीनवरती उडतं ते. आणि वरून जे स्क्रू आहेत त्यातून पण थोडं थोडं लीक होतं, जास्त होत नाही, पण ते चुकून वॉशिंग मशीनवरती जातं. आणि काय व्हायला लागले हल्ली की ते पाणी पडून आणि सततचा पाऊस असल्यामुळे ना पाण्याच्या टाक्या काय प्रॉब्लेम नाही की, कारण कधीतरच भरतात, त्यामुळे काय एवढं पाणी पडत नव्हतं. पण आता पावसाळ्यात काय व्हायला लागले की सारखे थेंब पडून ना त्याच्यामध्ये करंट सुटायला लागलं आहे मशीनमध्ये. त्यामुळे खूप सांभाळून मला तिथं हात लावावा लागतो. टच आधी करून बघते करंट लागतो का, कारण कालच ना मला स्विच ऑन करताना, मेन जो स्विच आहे ना तो ऑन करताना चुकून तिथं मला करंट लागल्यासारखं झालं. आता आर्टिंग वगैरे सगळं आहे, पण तरी देखील कसा काही करंट लागायला लागलं काही कळेन झालं आहे. काय बाकी मशीनला काही प्रॉब्लेम नाही. तर इकडे मी मशीन आणल्यापासून तुम्हाला एकदाही म्हणजे सांगितलं नाही ब्लॉगमध्ये काहीच मशीनची माहिती, तर तीच आता मी देते. मशीन असण्याचा फायदा एक आहे की कपडे म्हणजे झटपट धुतली जातात, वेळ वाचतो आपला, म्हणून मी हे मशीन घेतलं होतं. कॅन्टीनला ज्यावेळेला मी जात होते त्यावेळेला धुणं माझं कपडे जे पडायचेत ना, तर ते मला आठवड्यातून 1 दिवस भेटायचं कपडे धुण्यासाठी. आणि मला ते मग अक्षरशः एवढा वैताग यायचा आठवड्याची कपडे एकदम धुताना. त्यावेळेस मी मशीन घेतलं होतं आणि हे मला बरं पडत होतं. अगदी मी चॅनल वगैरे सगळ्यांना शिकवलं होतं की कसं लावायचं, त्यामुळे मला इझी जात होतं ते. तर आत्ता घरीच असते त्यामुळे पण काय प्रॉब्लेम नाही, मी हाताने अजिबातच धुवत नाही, मशीनलाच लावते कपडे. अगदी किचन ओट्याची जरी कपडे असले तर ती मशीनलाच असतात. तर इकडे दाखवते मी आता मशीनचं कशी कशी सिस्टीम आहे. तर इकडे वरती एक्सप्रेस वॉश, वुलनेस, बेबी वेअर वगैरे सगळे हे तर मोड आहेत बघा. ह्या मोडनुसार आपल्याला कपडे लावायचे, जशी आपली कपडे असतील त्या टाईपमध्ये इकडे लावायच्या आहेत.
इकडे जो साईडला IFB असं लिहिलेलं आहे बघा, तिथं तो ड्रावर आहे असा, आणि त्या ड्रावरमध्ये आपल्याला मशीनची पावडर किंवा लिक्विड जे काय असेल ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ऑन ऑफचं बटन इकडे आहेत, ते टाकल्यानंतर इकडे बाकीचे जे मोड आहेत इकडे मिक्स सोल्ड वगैरे ऑप्शन आहे ना, तर त्याच्यामध्ये मी रेग्युलरचे कपडे टाकते. तो जवळपास 1.5 ते पावणे 2 तासाचा मोड आहे तो, आणि एक्सप्रेस वॉश आहे तो 15 मिनिटाचा आहे. जेणेकरून जसे आपण एक तासाभर किंवा 1 तास 2 तास अशी कपडे घालतो त्यावेळेला हा एक्सप्रेस वॉश आहे ना, तो मोड लावला तर चालतो. पण रेग्युलरची जी कपडे आपण दिवसभर वापरतो त्याच्यासाठी मिक्स सोल्ड हाच ऑप्शन लावावा लागतो, आणि मिक्स कपडे त्याच्यामध्ये चालतात. बाकीचे सिंथेटिक आहेत, कॉटन नॉर्मल आहे, कॉटन इको प्लस आहे, ती कॉटनची कपडे वगैरे तुमची जी असतील ती त्याच्यामध्ये टाकली जातात. सिंथेटिकमध्ये बऱ्याचदा कपडे क्रश होत नाही, चांगली राहतात जशी आहेत तशी. कॉटनमध्ये वगैरे कॉटनची कपडे चांगली निघतात, गरम पाण्याने निघतात. आणि बेबीवेअरमध्ये सुद्धा इकडे ह्या साईडला ऑप्शन आहे बेबीवेअर वगैरे, तर त्याच्यामध्ये गरम पाण्याने धुतलं जातं. मशीन वॉश करण्याची सुद्धा सिस्टीम आहे, तर ते त्या साईडला आहे ऑप्शन तो. तर ते टब क्लिनिंगसाठी ना तुम्ही वेगळी पावडर भेटते, महिन्यातून 2 महिन्यातून एकदा मशीन वॉश स्वतः करायला लागतं आपल्याला. ते त्याच्यामध्ये पावडर टाकली की स्वतः ॲटोमॅटिक ते मशीन वॉश करून घेतं. आणि कपडे जर आपण हाताने धुतले तर आपण ते स्वतः ते पिळून देखील देतं. स्पिन ड्राय म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये आपण हाताने कपडे धुतल्यानंतर जरी टाकली तरी पण चालतं, ते तुम्हाला सुकवून देतं कपडे. तर आता माझं मशीन झालेलं आहे म्हणून हा दरवाजा म्हणजे उघडला जातो. नाहीतर इतर वेळी मशीन चालू मशीनमध्ये ते लॉकच राहतं, अजिबात उघडत नाही. किती प्रयत्न केला तर ते अजिबात उघडत नाही. फक्त मशीन पूर्णपणे झाल्यानंतरच मग ते दरवाजा उघडला जातो. आणि मशीन झाल्यानंतर तुम्हाला ते अलार्म वाजला जातो, त्यावेळेला लक्षात येतं की आपल्या मशीन झालेला आहे. आपण बाहेर जरी कुठं गेलो ना तरी चालतं, त्याला काही होत नाही किंवा लाईट बिल वगैरे एक्स्ट्राचं जात नाही. त्यामुळे लाईटची पण बचत होते आणि पाण्याची पण बचत होते, असा मशीनचा उपयोग आहे. पण हां, शेताची कपडे वगैरे काय अशी चालत नाहीत, शाळेची मुलांची कपडे असतात त्यांची कॉलर वगैरे निघत नाहीत. फक्त मशीन कशासाठी युजेबल आहे किंवा बरं पडतं, ते आपण डेली वेअर जे घरी वापरतो ना, जी घाण होत नाही, बाहेर न जाणारी माणसं आहेत आणि त्यांची न घाण होणारी कपडे आहेत ना, त्यांच्यासाठी कम्फर्टेबल आहे मशीन. बाकी शेतकऱ्यांच्यासाठी वगैरे तर मला नाही वाटत की त्यांना ते चांगलं म्हणजे सुटेबल होईल. त्यामुळे ज्यांना घरची म्हणजे ऑफिसला वगैरे जाणारे कपडे असतील तर ठीक आहे, तेवढ्यापुरते ते चालतं. तर इकडे तुम्ही ही भिंत माझी बघितली असेल बेडरूमची, तर ही प्लेन होती, तर त्याच्यावरती मी स्वतः हाताने डिझाईन केली बघा. जशी ओबडधोबड झाली आहे पण बरी दिसते, मला तर आवडली. आणि हा जो फोटो आहे तो परवा मी आणि हे केले होते दुकानामध्ये. तुम्हाला बोलले होते की श्री A to Z मध्ये तिथं गेले होते ना, त्या शॉपमध्ये, तिथून घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर आज गुरुवार होता त्यामुळे मस्त दिवाबत्ती वगैरे केली. छानशी अशी कलशाला आंब्याची पानं घातलीत की मला खूप देवार असा मन प्रसन्न करणारा होतो. छान वाटतं मला आंब्याची पानं घातली, आणि आपल्या बागेत तर भरपूर आंब्याची पानं आहेत त्यामुळे खूप छान वाटतं. आणि हे सगळे ड्रॉवर मी वरती ठेवलेले आहेत आता देवाजवळ. तिथं थोडीशी अडचण दिसते तुम्हाला, परंतु काय झाले की ह्याच्या खाली मी आधी ठेवत होते, देवाऱ्याच्या खाली जी दिसते तुम्हाला खाली, पण तिथे साप आल्यापासून आता भीती वाटते, त्यामुळे मी ते ओपनच सहसा ठेवायला लागली आहे. आता त्याच्या खाली मी काहीच ठेवत नाही, ते जे काय असेल ते आता वरतीच राहू दे. कारण अडचणीच्या ठिकाणी आपण सतत हात घालत नाही. आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं की काय झाले, तिथं मी 4 दिवस देव नाही पुजला तर तिथूनच मला शंका वाटते की तिथूनच आला असेल. त्यामुळे ती आता मनात भीती बसली की तिथं साप म्हणजे येऊ शकतो किंवा बेडकी वगैरे जाऊन बसली तर मग परत असं काय व्हायला नको, त्याच्यापेक्षा रिस्कच नको, मुलं लहान आहेत म्हणून मी ते सहसा वरच ठेवते. आता त्याच्यासाठी मला बघायचं आहे, पर्याय शोधायचं आहे, पण बघते आता नंतर कसं काय घडतंय. तर इकडे आज गुरुवार होता आणि माझा सकाळपासून उपवास होता. मी खिचडी पण बनवली नव्हती. मला खरंच सांगते खूप प्रचंड भूक लागली होती. आणि माझा जो गुरुवार आहे तो मी कायमचा गुरुवार पकडलेला आहे. मी स्वामी भक्त असल्यामुळे मला खूप म्हणजे स्वामींची सेवा करण्यात आनंदच आहे. पण कधी कधी काय होतं की दर गुरुवारी मला प्रसाद करायला जमतो नाही जमतो, देवपूजा केली जाते, पण प्रत्येक वेळेलाच असं मनातून असं की स्वामींना हे आवडते, स्वामींना ते आवडते, असं हे करूया ते करूया, अशा गोष्टी घडत नाहीत. पण मला असं वाटते की कदाचित स्वामींनाच ज्या दिवशी खरंच माझ्या हातून काही खावं असं वाटत असेल त्याच दिवशी माझ्या मनात स्वामी भरवत असतील की आज हे कर ते कर, म्हणून मग मी असं अचानक कधी तर घडतं की बाबा स्वामींच्या आवडीचा सगळा प्रसाद घडला जातो. नाहीतर इतर वेळेस मग काय जे आहे ते नॉर्मल घरी तेच. मग स्वामींना खीर आवडते, भजी आवडतात, कांदा भजी वगैरे सगळं आवडतं, म्हणून मी तेच करायला घेतलं होतं.
मी 11 गुरुवारचे व्रत पण केले होते. 11 गुरुवारचे व्रत करताना एवढी संकट आली होती. ज्यांनी कोणी केले असतील ना त्यांना माहिती असेल की 11 गुरुवार करताना किती संकट येतात. किंवा गुरुचरित्राचं पारायण करताना मी गुरुचरित्राचं पारायण पण केले, स्वामीचरित्र पण केले. मी गुरुचरित्र करताना पण ना कंटिन्यू एकसारखं वाचन करावं लागतं, उठून चालत नाही. त्याच्यासाठी खूप पथ्य आहेत, काय सगळ्या गोष्टी नियम अटी त्यांच्या पाळून मगच आपल्याला गुरुचरित्र करावं लागतं, तरच म्हणजे ते फलदायी ठरतं. नाहीतर मग कसं आहे की केलं म्हणजे केलं, नाही म्हणजे नाही. अशा गोष्टी कोण करत असाल तर प्लीज करू नका. स्वामीचरित्र करतात त्यावेळेला एवढ्या नियम आणि अटी नाही आहेत, पण गुरुचरित्र करताना खूप अटी आहेत. ज्यांनी कोणी केलं असेल त्यांना माहितीच असतील. आणि खरंच सांगते की गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे घरात अगदी वातावरण फ्रेश, मन प्रसन्न आणि तुमच्या 100% इच्छा पूर्ण केल्या जातात आणि होतात म्हणजे होतात. तुम्हाला स्वामी अनुभव देखील देतात. खूप गोष्टी स्वामी स्वतःहून तुम्हाला असे दृष्टांत देतात की असं वाटतं की स्वामीच आहेत आपल्यासमोर. माझ्यासोबत अशा घटना घडलेल्या आहेत, ते मी कधी तर तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करेन त्या. तर खूप मला काही स्वामीने अनुभव दिलेले आहेत, त्यामुळे माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती. आणि मला वाटतं की आता मी कालच तुम्हाला सांगितलं की नारळाचा कोंब मी सहज बोललेले, मी खरंच सांगते. अगदी मी एकटीच असते, मी आणि टप्पी घरात एकटीच असते. मला काही मनातलं काही बोलायचं असेल तर मी स्वामींच्या समोरच जाऊन बोलते. हे मी बऱ्याच जणींना सांगितले की मी स्वामींच्या समोर जे काय माझ्या मनात शंका कुशंका असतील ते मी स्वामींनाच विचारते. तर मी ना असंच स्वामींच्या जवळ फक्त पूजा करता म्हणजे देवपूजा करताच मी बोललेली की असं का होते, काय येईना. आणि मला वाटते ते जवळपास एक 8 ते 10 दिवसात ना मला तो कोंब परत दिसला लगेच. म्हणजे मला असं वाटतं की स्वामींनी ऐकलं की काय, असं मला तर होते. आता ज्या स्वामी भक्त आहेत, ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना ह्या गोष्टी पटतील, पण ज्यांना ह्या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धा वगैरे वाटतात त्यांच्यासाठी तर काही मी सांगू शकत नाही. शेवटी तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला तर वाटतं कुठल्याही गोष्टीवर मनापासून विश्वास ठेवला की त्या पूर्णत्वास जातातच. आणि त्या म्हणजे असं समोरून चालत येतात की बाबा ते घडून येतात असं वाटतं आपल्याला. तशाच काहीचा प्रकार माझ्यासोबत घडला. आणि हाच अनुभव नाही, बाकीचे असे बरेच अनुभव आहेत जे मी माझ्या मैत्रिणींना शेअर केलेले आहेत गुरुचरित्र केल्यापासून. आणि माझा पण असा काही स्वामींच्यावरती विश्वास असा नव्हता. आता मी जयसिंगपूरला राहायला होते, तिकडे मठ वगैरे आहेत स्वामींचे, पण माझी मैत्रीण एक जायची मठामध्ये, ती माझे इतकं मागं लागायची की वहिनी एकदा तुम्ही या मठामध्ये येऊन बघा की खरंच मला साक्षात्कार झाल्यासारखं होईल, एकदा या. तिचं नाव ज्योती आहे. आणि तिनं मला बऱ्याच वेळेला ना मला असं हे केलं, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. पण मी म्हटले की अरे मी त्यावेळेला वैभवलक्ष्मी खूप करायची. माझा वैभवलक्ष्मीवरती पण खूप विश्वास आहे आणि ते पण सिरियसली त्या घटना पण खरंच म्हणजे अशा म्हणजे असं खरं वाटायसारख्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या पण वैभवलक्ष्मीच्या. त्यांनी पण मला चांगला अनुभव दिलेला आहे. पण त्यावेळेला मी मठात वगैरे जायची नाही. मी तिला काय म्हणायची माहिती आहे का की शेवटी स्वामी तू म्हणतीयस ना, पण ते एक पुरुषच आहे, ते एक आपला म्हणजे आपलं जसं मानवी रूप आहे तसंच त्यांचं मानवी रूप आहे. मग ते देव कुठनं झाले, तर देव तर तुला देव म्हणायचे असेल तर तू असं लक्ष्मीचं कर, वैभवलक्ष्मी कर, किंवा असं दुसरे गणपती आहे त्यांचं कर आराधना. मी अशी तिला सांगायची. माझ्या डोक्यात पण नव्हतं की स्वामींच्याबद्दल की असं काय, म्हणजे मी स्वतः कधी त्यांच्या ह्याच्यात पडेल. मी एवढी निगेटिव्ह होते त्यांच्याविषयी. आणि कधी मी इकडं गावाकडे आल्यानंतर कधी मी स्वामींच्या म्हणजे असं स्वामीमय झाले हे मलाच माहिती नाही. खरोखर मी विचार करते, मला तो दिवस देखील आठवत नाही की असं काय झालं की मी स्वामींच्या ह्याच्यात म्हणजे एवढी मी त्यांच्या सेवेत गेले. मी कॅन्टीनला असताना पण ना सकाळचं मी तारक मंत्र लावल्याशिवाय तिथं म्हणजे उघडत नव्हते कॅन्टीन. आणि माझं दिवसभर कंटिन्यूस तारक मंत्र चालू असे. असं नाही की गाणी वगैरे लावायची मी, स्वामींची गाणी वगैरे, असं काही नाही. दिवसभर कंटिन्यू माझं ना तारक मंत्र चालू असायचं. आणि परवा एकदा मला मावशींचा CPR मला फोन आला होता की ताई तुम्ही कनी तारक मंत्र CPRमध्ये लावत होतात, ते का लावत होतात. कारण त्यावेळेला मी म्हटलं की तुम्ही लावत होता ते का, कशासाठी लावतात ताई, हे काय कळतच पण नाही आणि वळत पण नाही. म्हणजे तारक मंत्राचं सहसा ज्याला कोणाला माहीत नाही त्यांना म्हणजे त्याबद्दल असं काय वाटत नाही. तर त्या मला बोलले की त्यावेळेला तुम्ही लावत होतात पण मला काय त्यातलं काय कळत नव्हतं आणि का लावतं त्याचा मी विचार करायचे. पण आत्ता मी जेव्हापासून मठात जाऊन आली आहे, अक्कलकोटला जाऊन आली आणि मला असे साक्षात्कार घडलेत, तेव्हा कळते की ताई त्या तारक मंत्र का लावत होत्या. मग खरंच सांगते की असं प्रत्येक जणाला, आणि भरपूर जण आता स्वामी वेडे झालेले आहेत. एवढे सगळेजण लोक ना स्वामींच्या सेवेत चाललेत.
कदाचित त्यांना अनुभव आले असतील आणि ज्यांना अनुभव आले त्यांना तर माहिती आहेत की खरंच एकदा स्वामींचा विश्वास ठेवला की ती गोष्ट आणि आपल्या मनातली भीती गेल्याशिवाय राहत नाही. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं आहे. त्यामुळं माझ्या घरात स्वामी आहेत, त्यामुळं मला असं एकटं कधी वाटत नाही आणि भीती पण वाटत नाही, कारण त्यांचा आधार आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि जे काही चाललं आहे माझ्या आयुष्यात ते सगळं त्यांच्यामुळे चाललं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तेही म्हणजे माझे मिस्टर, माझी मुलं किंवा मी, जसं आम्हाला वेळ भेटेल किंवा जशी आमच्याकडनं छोटी मोठी असे नका पण आम्ही सेवा करायचा प्रयत्न करतो. आम्ही दोघांनी ठरवले की आयुष्यात कधीही कोणाशी खोटं बोलायचं नाही, कोणाशी म्हणजे अशी लबाडी करायची नाही. जे काय आहे ते आपण कर्माने आणि चांगल्या प्रयत्नाने यश मिळवायचं. असं कुणाची लबाडी वगैरे केली ना आणि काय केलं तर ते त्यांना माहिती नसते, पण आपल्या मनाला तर माहीत असतं ना, तर ते आपल्याला झोप पण लागत नाही. आणि मला वाटते माझ्या उभ्या आयुष्यात मी आतापर्यंत कुणाशी अशी लबाडी किंवा खोटं वगैरे वागलेली नाही आहे. तर ते प्रत्येकानं प्रत्येकाचं शेवटी हे करायचं आहे सोडा, आपण त्यातलं काय बोलू शकत नाही, प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात. पण मला वाटतं की आपल्याला इथंच एकदाच आयुष्य भेटलेलं आहे आणि एकदाच आपण म्हणजे आता ह्या मानवी रूपात आहे, परत आपल्याला हे आयुष्य मिळेल नाही मिळेल, पण चांगलं जगूया ना सगळेजण. कशाला एकमेकांच्या माघारी म्हणजे असं बोला किंवा एकमेकांचं उन्हा काढा. त्याची प्रगती होताना आपल्या डोळ्यात खुपात त्याच्या कष्टानं प्रगती होत असते. तर आपण का त्याच्यामध्ये मध्ये पडा. आपलं कष्ट जर आपला प्रामाणिकपणा असेल तर आपलं पण एक दिवस चांगलं होईलच ना. ही जर प्रत्येकाची कामना असेल ना, तर मला नाही वाटत कोणाला असं दुःख किंवा कोणा असं टेन्शन घेऊन घरात बसेल किंवा काय. आणि रिकामं डोकं म्हणतात ना, रिकामं डोकं जे असतं ते असं त्याच्यामध्ये अशा गोष्टी शिजतात की बाबा हेचं त्याचं हे करण्यापेक्षा मला तर वाटतं सगळ्यांनी ना बिझी राहिलेलं बरं असतं. बिझी राहिलात तर तुमच्या डोक्यात फक्त कामाचाच विषय असेल, बाकी कशाचा नसेल. तर असो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी थोडंसं माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला. कोणाला आवडलं असेल, नाही आवडलं असेल, कोणाला नाही आवडलं असेल तर सॉरी. तर असो, इकडे मला स्वामींच्यासाठी प्रसाद बनवायचा आहे, त्यामुळे मी खीर वगैरे बनवून घेतली आणि शेपूची भाजी आता दुसरा कुठली भाजीचा प्रकार नव्हता, त्यामुळे मी शेपूचीच भाजी केली आणि मग चपात्या. श्यामल दुकानात कनी गेली होती आणि तिला यायला वेळ होणार होता, तर तिला मी म्हटलं की तू आता येऊन कधी करणार, त्यापेक्षा मीच इकडनं चपात्या वगैरे करून देतो आणि तू काही करू नकोस, आलीस की मग फक्त भात आमटी कर म्हणून तिला मी सांगितलं होतं. त्यासाठीच रिया इकडे जायला थांबली होती. मग तिला म्हटलं की रियाला जाऊ नकोस, लागलं चपात्या वगैरे सगळं घेऊन जा, नंतर आणि मग डबल फेरी होते आणि पावसातनं ना चिकचिक सगळं पोरांना पण जायला आणि पाठवायला नको होतं. त्यामुळे अर्णव आणि रिया ही दोघंजण जाणार होते. अर्णव तिला सोडायला जाणार होता, त्यामुळे रिया ही थांबली होती. आणि हो, एक मला सांगायचं होतं की मी एक व्हिडिओ पाहिला, बऱ्याच जणांनी पाहिला असेल, सगळीकडे व्हायरल झालेला आहे की मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको. कारण एका मुलाच्या आपल्याजवळच कुपवाडमध्ये काय तर झालेली गोष्ट आहे. आपल्यापासून काहीच अंतरावरती आहे ते गाव आणि त्या गावात असं झालं आणि ते व्हिडिओ बघितला, अक्षरशः खरंच खूप वाईट वाटलं त्या मुलाबद्दल. तर आम्हीसुद्धा आमच्या मुलांच्या हातात आमचे फोन असतातच आणि कधी कधी काय होतं की चार्जिंगला लावूनसुद्धा मुलं ना ते फोन घेऊन बसतात. आता प्रत्येक जणांचा अभ्यास मोबाईलवरती येतो, ती गोष्ट वेगळी आहे, पण ते मोबाईलवरती सगळं असल्यामुळं ना आणि ते चार्जिंग लावून ज्या वेळेला मोबाईल घेतात ना, ते आता भीतीच वाटायला लागली की बायचान्स काय झालं तर एवढी दुर्दैवी घटना झाली ना त्या मुलासोबत, तर तसं काय आपल्या पाल्यासोबत घडायला नको. त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल त्यांना हाताळायला द्या आणि चार्जिंगला लावून वगैरे ना अजिबात त्यांच्या हातात मोबाईल वगैरे देऊ नका. बऱ्यापैकी तुम्ही समोर असाल त्याच वेळेला मोबाईल द्या आणि मोबाईलसुद्धा तुम्ही चेक करा की तुमचा मोबाईल वगैरे गरम होते का काय. असं जर काय प्रॉब्लेम असेल तर दाखवून घ्या. मुलांच्या बाबतीत अशी काही रिस्क घेऊ नका, कारण त्या आई बाबाला त्या मुलाच्या किती वेदना होत असतील त्याला बघताना, कारण रक्ताची अक्षरशः पाठ वाहत होते तिथं त्या घरामध्ये आणि त्या मुलाचा पूर्ण चेहरा पूर्ण असा विद्रूप झाला होता. ते लोकाचं पोर आहे असं म्हणून नाही, आपल्या मुलांच्या सोबतसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, कारण त्या ठिकाणी आपल्या मुलाला जर ठेवून बघितलं तर एवढी धसकी भरते ना, खरोखर असं काही व्हायला नको. त्यामुळे मोबाईल वगैरे आपले मुलांच्या हातात देणं हे दूरच, पण ते आपल्या मोबाईलला काय प्रॉब्लेम आहेत ते आधी पहिला तुम्ही चेक करा. हे आईवडिलांचं कर्तव्य आहे की मोबाईलचं सगळं चांगलं आहे का, बॅटरी पॉवर वगैरे. नाहीतर एकेका फोनचं असं होतं की फोन थोडंसं जरी चार्जिंगला लावला किंवा नेट जरी चालू केलं तर फोन गरम होतो, बॅटरी गरम होतात, मग अशामुळे स्फोट वगैरे होतात दुर्लक्ष केल्यामुळे. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचे मोबाईल चेक करा व्यवस्थित. जितका अभ्यासापुरता देता येईल तितकाच मोबाईल त्यांच्या हातामध्ये द्या. तर असो, काळजी मात्र सगळ्यांनी घ्या.
तर इकडे माझा नैवेद्य वगैरे झाला होता आणि नैवेद्य दाखवायचा होता. तर नैवेद्यासाठी मी खीर, कांदा भाजी, भात, खुरडी भाजली होती आणि चपाती आणि शेपूची भाजी इतकं काहीसं केलं होतं. यांना तोपर्यंत नैवेद्य दाखवून घ्या म्हटलं, तोपर्यंत मी ताटं लावते, कारण माझाही उपवास होता आणि यांनाही भूक लागली होती. कारण सकाळी ते सकाळी जेवून जात नाहीत, दुपारी डायरेक्ट डब्यात जेवतात ते, त्यामुळं त्यांनाही भूक लागली होती. त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या, आपण मग तोपर्यंत जेवूया. इकडे त्यांचं झालं तोपर्यंत इकडे आमची ताटं लावायला चालू होतं. आणि आमच्या दोघींच्या डोक्यात जे बो दिसतात तुम्हाला केसामध्ये जे आहेत ते जानून स्वतः हाताने घरात बनवलेले आहेत आणि एवढे कम्फर्टेबल आहेत ना. सिरियसली काहीतरी कला असावी मुलांच्यात, आणि मुलं काय करतात काय नाही याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. मुलांच्या अंगातल्या कला ज्या आहेत त्या आईवडिलांनी शोधल्या पाहिजे. तिला असं क्रिएटिव्ह आयडिया असतात तिच्या डोक्यामध्ये, ती काही ना काही करत असते. मलाही माझी लहानपणी मी अशीच होते. मलाही एका गोष्टीतून 2 गोष्टी करायला आवडतात, त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ करणारी मी आहे स्वतः. म्हणजे असं माझं पण क्रिएटिव्ह डोकं आहे आणि तसंच ना जानूच्या बाबतीत देखील आहे. तिला देखील अशा गोष्टी बनवायला, नवीन नवीन टाकाऊपासून टिकाऊ करायला किंवा पेंटिंग किंवा काही असं तिला आवडतं खूप. आर्नवचं त्या बाबतीत डोकं नाही आहे जास्त. आर्नव फक्त खेळातच मग्न असतो. तो पण आता थोडा मोठा होईल तसं त्याच्यातल्या पण आपल्याला आवडीनिवडी कळायला लागतील. तर जानूने छानसे असे बो बनवले, त्यामुळे खरंच कम्फर्टेबल आहेत आणि छान वाटतं. मॅचिंगचे तिनं केलेत, अजून करण्याचा प्रयत्न करते, बघू आता पुढे काय काय करते. तसेच तिला अभ्यासाची देखील आवड आहे. तर असो, खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, तर व्हिडिओचा एंड आता इथंच करते मी आणि पुन्हा भेटू मग उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.